आज आहे 14 नोव्हेंबर आणि सकाळचे 4:30 वाजले आणि मी चाललो आहे बाईक राईडला मित्रांसोबत. इथून मी एकटाच आहे ठाण्यावरून, ते सगळे बदलापूरला जॉईन होणार आहेत. सो आता पहिले तिकडे जातो आहे, मग पुढचा व्हिडिओ तिकडे जाऊन करेन. पहिल्या दिवशी जवळजवळ आम्हाला 300 किलोमीटर चालवायचे होते आणि 3 गणपती आम्ही करणार होतो. हाय गाईज, 6 वाजलेत आणि आता मी बदलापूरला आलेलो आहे. आणि खूप घाईघाईत आलो, त्यामुळे मध्ये कुठे थांबलो नाही, फक्त एक ठिकाणी पेट्रोल भरायला थांबलो. आता आम्ही 3 जमलो आहे. आणि अजून किती जण येत आहेत? 4 जण येत आहेत अजून. इथून आम्ही स्टार्ट करणार आहोत आणि थोड्याच वेळात ते येतील. सगळे जमलेले नारळ पण फोडून झालेलं आहे. आता निघतो आम्ही. मसा दसई मार्गे आम्ही जेव्हा नगर हायवेला लागलो तेव्हा हा रस्ता बघून खूपच मूड खराब झाला. कल्याण नगर हायवे तिथे दिसते ते बस बंद पडली आहे. आणि आता टोपावडे मोरोशीच्या मध्ये पूर्ण हायवेची कंडिशन हीच आहे. पूर्ण ऑफरोडिंग आहे, खडीमधून, खड्ड्यातून, अनइवन रस्ता, एक साईडला खोदलेलं, खूप रिस्की आहे. आता किती वेळ काय माहिती, घाटात असं नको बस. असेच घाटाच्या आधी ब्रेक घेतलाय आणि हा रस्ता आत्ता जरासा इथे नाही खोदलाय, पुढे आहे पण लय वाईट, लयच वाईट. पुढे 1 वर्ष यायलाच नको माळशेज घाटात. खोबी फाट्याला नाश्त्यासाठी थांबलोय. घाटात चांगला रस्ता होता, बाकी सगळीकडे खराब होता. आणि अजून आमचं मेश कनेक्ट नाही झाले, अजूनपर्यंत आमचं मेश कनेक्ट नाही झालं आहे हेल्मेटचं, इंटरकॉमचं. तर त्याचेच यूट्यूब व्हिडिओज बघतायत सगळे. निशांत, तू माहिती आहे, तू 1 लेवल वर गेलस त्याच्या. तो 3 वेळा बोलत असेल, तू 6 वेळा बोलला. अभिनय त्याला शिकवताना वाईट अँगल लागेल. आणि निशांत आमचे हेल्मेट साफ करून देतोय. प्रोफेशनल क्लिनिंग सर्व्हिसेस. थोडं टकला पण दाखव, नवीन केस येत आहेत. नाश्ता आलेला आहे. नाही रे, ही मिसळ आहे. ठेव ठेव, एक्सचेंज झाला. चलो लेट्स स्टार्ट. सकाळचे 11:30 वाजलेत आणि लेण्याद्रीला पोचलो आम्ही. आणि इथे
इथेच गाड्या लावल्यात आणि जरा लिंबू सरबत घेत आहेत. मोरया. पंधरा मिनिटं लागली वर यायला. ऊन पण बरंच वाढलंय. शुक्रवार असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शन नीट झालं. कसं वाटतंय निशांत? पाय दुखले. 15 मिनिटं पायऱ्या चढून. पायऱ्या मोठ्या मोठ्या होत्या. अभिनय कसं वाटतंय? अरे एक्झॉस्टेड वाढलाय. नवीन करायचं. आता मस्तपैकी स्वतः रस प्यायचा आहे. एक एक काढायचा होता. ओके. Cheers. दुसरा गणपती ओझरचा बिगनहर आणि हाय गाइस. फक्त 15 किलोमीटर लेण्याद्रीपासून. हाय गाइस. प्लीज सबस्क्राइब. I want to reach 1 million. Please subscribe. Subscribe to प्रथमेश मेन चॅनल. नमस्कार गणपती बाप्पा मोरया. आमच्या बरोबर एक आणि आम्ही जेवायला आलो आहे हॉटेल समाधानमध्ये. नारायणगावच्या पुढे. वाजले किती? 3:30 वाजले. रस्ता मस्त आहे इथे आणि वातावरण पण चांगलं आहे. आता जेवून पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. अजून तरी सगळं ठीक चाललंय. वा, तर आपण बघितलं जॅकेट कसं घालायचं असतं. ट्युटोरियल दाखवलंय निशांत झुंजाराव, द मोस्ट एक्सपिरियन्स्ड रायडर ऑफ अवर ग्रुप. आम्हाला काउंट नको करू तुझ्या. असं वाटतं तो साऊंड इफेक्ट द्यायला पाहिजे. जीपीवर आला पाहिजे. तर आता मस्तपैकी जेवून अगून सगळं झालेलं आहे. गप नाही, हलके झालेले आहेत सगळे. फ्रेश.
कॉपी करतो. समाधान प्युअर व्हेज. म्हणजे रायडर्स तयार. संध्याकाळचे वाजलेत 5 आणि आम्ही आलोय तिसऱ्या गणपतीला रांजणगावला. गणपती बाप्पा मोरया. एकदम मस्त रस्ता होता, एकदम छान, मस्त मजा आली गाडी चालवायला. आणि आता सनसेटचा पण टाइम होईल. टी ब्रेक. हाय गाईज, रात्रीचे 8:30 वाजलेत आणि आम्ही फायनली आलोय 4थ्या गणपतीजवळ सिद्धटेकला. आणि इथेच रूम बुक केली आणि टोटल सकाळपासून 317 किलोमीटर बाईक राईड केली आज ठाण्यावरून. बाकी काही त्रास नाही, जरा कान दुखतोय ते हेल्मेट मध्ये राहून. आता 3 रूम घेतल्यात आम्ही इथेच सिद्धटेकमध्ये. आता फ्रेश होऊ, जेवायला जाऊ, सकाळी दर्शन घेऊ. सकाळी का आत्ताच घ्यायचे? ओके ओके. आता सगळे फ्रेश होत आहेत, मी पण होतो. मी रात्रीच दर्शन घेतलं आणि मग जेवायला गेलो नंतर. ते मंदिर आहे आणि इथे जास्त काही नाही आहे असं. हॉटेल वगैरे पण जास्त नाही आहेत. 2-3 चहाची वगैरे दुकान आहेत. आणि आम्ही आता जेवणाच्या शोधामध्ये निघालो आहे सिद्धटेकमध्ये. काय जास्त लेट पण नाही आलं आहे, 9:15 वाजलेत. इकडे दिसते का माहीत नाही, त्या नदी आहे, त्या नदीच्या पलीकडे जेवण मिळेल असं आम्हाला सांगितलेलं आहे. तर आम्ही आता तसं पण दिवसभर खूप बाईक चालवली, तर आम्ही ठरवलं की चालत जाऊया. 5-10 मिनटावरच आहे. अरे वा, इथे बोटिंग वगैरे पण होते. की मस्त जागा आहे तशी, शांत शांत, एकदम शांत शांत. रूम पण चांगले आहेत. आणि फक्त जरा जेवणात असेल तर लवकर करून घ्या, एवढंच. आपले मंडळी चाललेत चालत सगळे. हे नदीच्या पलीकडचे हॉटेल्स. आणि अशाच एका हॉटेलमध्ये आम्ही बसलोय जेवायला. टीव्ही पण आहे, घरगुती आहे. आता उद्या मोरगाव जेजुरीला जायचा विचार करतोय.
आणि इथनं एक ट्रॅक्टर चाललेला तर ऊसाचा होता, त्यातनं एक ऊस पडलाय, तो मी उचललाय. त्याचं काम नाही ना. हा बघतो मी काय चटणी आहे, कांदा आहे, कैरी आहे. हे घेऊया ना आपण. मग त्याने काय होणार. या हॉटेलला आम्ही जेवलो, हॉटेल गणेश. आणि हे हॉटेल आहे पुणे जिल्ह्यात. आम्ही आता आहोत पुणे जिल्ह्यात आणि आता चालत चाललो आहोत अहमदनगर मध्ये. आणि आता चालत आम्ही अहिल्यानगर मध्ये जाणार आहोत. ही नदी क्रॉस केली की पलीकडे सिद्धटेक गाव जे आहे ते अहिल्यानगर जिल्ह्यात येतं. आम्ही चालत जिल्हा पार करतोय. आणि जेवण तर एवढं मस्त होतं, सगळ्यांनाच आवडलंय. ज्वारी बाजरीची भाकरी आणि पिठलं, वांग्याचं भरीत, सॅलड आणि एवढ्या चटण्या आणि लोणचं, ते जे काय होतं, चटणी, शेंगदाण्याची चटणी, काय लोणचं आणि ठेचा आणि लोणचं हे अप्रतिम होतं. आणि चटण्या ह्या चांगल्याच असतात, त्यामुळे काही सवालच येत नाही. आणि मग त्याच्यावर मस्त पिठलं तेलाची आणि धार, वांग्याचा भरीत, एक नंबर. सगळं जेवण 150 रुपये पर हेड. मस्तच जेवण झालं. अनएक्सपेक्टेड जागा. आम्ही प्लॅन पण नव्हता केला इथे यायचा. आमचा प्लॅन ॲक्च्युली रांजणगावलाच राहणार होतो आम्ही, पण थोडं स्ट्रेच केलं आणि इथपर्यंत आलो. आणि आता बॉर्डर पार करतोय.